रूप पाहता लोचनी सुख झाले
अंगावरी कांबळी हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी. चारित से धेनू सावळा जग जेती, मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद आवाज वितो येनू काना श्री हारी, मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. एक एक गवळणी, एक एक गोपाळा, रासमंडलारती येले, यका जनार्दनी रासमंडलारती, जिकडे पाले तिकडे ब्रह्मकोंडले, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवितो येनू काना श्री हारी, वाजवितो येनू काना श्री हारी, राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद बार कुमार, बार कुमार, बार कुमार.
राधे 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 खांद्यावरी कांबळी हातामधी काठी चारितसे धेनू सावळा जगजेठी राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो येणू काना श्रीहरी एक एक गवळणी एक एक गोपाळा हाती धरोनी नाचती रास मंडळा राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो येणू काना श्रीहरी एका जनार्दनी रास मंडळ रचिले एका जनार्दनी रास मंडळा रचिले जिकडे पाहे तिकडे ब्रह्मची कोंदले राधे 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 मुकुंद मुरारी वाजवितो येणू काना श्रीहरी विठ्ठल खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारितसे धेनू सावळा जगजेठी जयांचे केलिया स्मरण वये सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वसुदेव सुतम देवकं शिचानरुमर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु मुखाकरती वाचाल पंगुलंगयते गिरी यत्कर्पातमये वंदे परमानंद माधवम देवाधिदेवा जगत्रहे जीवा पर्येशी केशवा विनंती माझी महाराज काय विनंती करतात भगवंताचे माझी वाणी तुझे
देई प्रेम काही करा. आज ह्या ठिकाणी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेली जी गवळण आहे, नाथबाबांच्या घातेपर प्रकरणातील कृष्णाची बालक्रीडा आणि त्याच्यामध्ये सुंदर असं नाथबाबा वर्णन करतात. अखिल विश्वाचा मालक भगवान परमात्मा त्यांनी जे चरित्र केलं महाराज, त्या चरित्राचं ह्या गवळणीद्वारे महाराज गोड चिंतन मांडतात. ही महाराष्ट्राची भूमी आपली संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये हा महाराष्ट्र जर सुजलम सुफलम कोणापासून झाला असेल तर माझ्या माऊलीपासून झाला माईबापा. म्हणून भगवंत सांगतात, माझ्यापेक्षा अधिकार कोणाला असेल तर माझ्या माऊलीला आहे. माऊलीने काय एकदा नमस्कार केला की महाराज तो देवापर्यंत पोचल्या जातो. म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक आहे महाराज. त्याच्याकरता संतांचं चिंतन होणे गरजेचं आहे महाराज. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। आज चिंतनी शिवा थोपटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने चालवलेला हा कार्तिक स्नानमध्ये असणारा महिन्याभराचा सोहळा आणि त्या सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने आज गोड होणार आहे महाराज। हे चिंतन सेवा गोड होण्याकरता महिनाभरची सेवा देवाकडे मागायची नाही काका, महिनाभर देवाकडे सेवा मागायची नाही। किती जन्माचे गणित होईल, आता किती जन्माचा आपल्यावरती महाराज जसे जसे जन्म मिळतील त्या जन्मामध्ये ईश्वराला विसरायचं नाही महाराज। नामदेव महाराजांच्या बालक्रीडेमध्ये एक सुरेख चिंतन आले नाही महाराज। नामदेव महाराज देवाला हात जोडून विनंती करतात। नामदेव महाराजांची भक्ती थोडी होती का महाराज? चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून भीती। म्हणून ह्या जन्मामध्ये आपल्याला थोपटेवाडी गावामध्ये जन्म मिळाला, मग त्याच्याकरता अखिल विश्वाचा मालक भगवान परमात्मा इटेवरती उभे आहेत, मग त्यांच्याकरता हात जोडायचा आपण सर्वांनी, एका जन्माकरता नाही। जोडून या हात तरी तो
जोडून हात करीतो विनंती, जोडून हात करीतो करीतो विनंती, देई मज भक्ती जन्मोजन्मी. एका जन्माची सेवा नाही मागितली महाराज. जे जे देवाचे अवतार झाले ते ते नामदेव महाराजांचे अवतार झाले. विचार करा. जनाबाई गोड चिंतन मांडतात, ऐकावो नाम याचे जन्ममूळ संचित, हिरण्यकश्यपी कुळी नामा भक्त प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. पद्मिनी नावाने संत जनाबाईने अवतार घेतला. जे जे नामदेव महाराजांचे अवतार झाले ते ते जनाबाईचे अवतार झाले महाराज. दुसरा जन्म उद्धव, अंगद, उद्धव आणि चौकडीमध्ये नामदेव महाराज. देवाच्या पुढे महाराज भगवंताची सेवा करीत होते महाराज. आणि ती सेवा करीत असताना जनाबाईने मागे डोळं झाकावीत आणि फक्त सुचवायचं महाराज अधिकार जनाबाईने केला. एवढा अधिकार जनाबाईला होता. विठ्ठल महिनाभर केलेली सेवा, भगवंताची सेवा हे परमार्थाचं प्रवेशद्वार आहे आणि अनुताप ही परमार्थाची पायरी आहे. बाई बाबा, आता आपण सेवा करतो. सेवा करताना पत्नी मालकाची सेवा करते, मालक पत्नीची सेवा करतो, मुलगा आईवडिलाची सेवा करतो, नातू. आपल्या घरामध्ये जशी संस्कृती असेल तशी आपण सेवा करतो. पण आता कलियुगामध्ये सेवेत थोडा फरक पडलेला आहे महाराज. आई वडिलाकडे लक्ष अजिबात नाही महाराज. ऐका कलियुगीचा आचार, अधर्म पर झाले नर, मंचकावर बैसे राणी, माता वाहतसे पाणी. बायकोला म्हणतो, अगं तू पलंगावर बस, तू काही काम करायचं नाही, माझी आई आहे ना हांडा भरून आणायला पाण्यास. हे कलियुगात घडतंय सज्जनावर. मी नाही सांगत, नामदेव महाराज गोड चिंतन मांड. मंचकावर बैसे राणी, माता वाहतसे पाणी, श्रेशी पाटवाची साडी, माता नेसे चिंध्या लुगडी. ऐसा कलियुगाचा आचार, अधर्म पर झाले न. असा हा कलियुगाचा आचार. आणि धर्मामध्ये महाराज भ्रष्टाचार झाला. धर्म हा राहिला नाही महाराज. आणि त्याच्याकरता धर्म टिकवण्याकरता जर सुरेख आणि अतिगोड जर काय असेल, मंगलमय जर काय असेल तर प्रभूचं नाम आहे विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी आमच्या थोपटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने काल्याचा प्रसंग आमच्या ह्या गावामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याच्याकरता हा प्रसाद काल्याचा मिळण्याकरता आणि या काल्याची सेवा चालू असताना नाथबाबा आपल्या गवळणीद्वारे भगवंताचं चरित्र गोड वर्णन करतात. 1 तासभरात सेवा मी उरकणार आहे, ज्याला काय लावणार नाही. काय वर्णन करतात? खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी. आता प्रत्येक आई वडिलाला आपलं लेकरू गोजीरवाना असणार, गोड वाटतं, अप्रूप वाटतं. प्रत्येक आई आपल्या लेकराला नटवते, ठटवते, चांगली चुंगली कपडे त्याच्या अंगावर घालते.
एवढंच नाही महाराज, विठ्ठल ते लहान बालक जन्माला आल्यानंतर जर आईच्या मांडीवर असेल तर आई त्याला टोपडं घालताना किती गोंड लावते पहिल्या आई. आताच्या मुलींचं मला सांगता यायचं नाही, पण त्या टोपड्याला 6 गोंडे असायचे. 6 गोंडे असायचे. त्या 6 गोंडे बाळाच्या डोक्यात घातल्यानंतर ते टोपडं बाळ एवढं छान दिसायचं. बाहेरचा जर पाहुणा घरात आला आणि तो जर म्हटला ना, काय सुंदर तुमचं लेकरू आहे, किती गोजीरवान आहे, पटक्याने लेकरायचे हांड्या तांब्या घेऊन हांड्यापाशी जाणार, पाणी घेऊन तांब्या भरून त्या पाहुण्याला देणार. कारण का लेकराचं चिंतन केलेलं आईला गोड वाटतं. आणि त्याच जर पाहुण्याने म्हणलं की हे अरे तुकाराम तुझी बायको लई चांगली, ती म्हणून हा मेरा चांगला नाही, ह्या काय कामाचा, याची नजर खराब, याला पाणी बी नाही त्याचाही फत्त्या नाही. तसं बाळाच्या डोक्यात टोपलं लावलं असताना घातलं असताना त्याला 6 गोंडे आहेत. मग ते गोंडे कसे आहेत? ऐका यश श्री अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवेरे वस्तिजेत म्हणून तो भगवंत. कीर्ती लक्ष्मी अवधारे ज्ञान वैराग्य हे 6 गुण माणसाच्या अंगामध्ये उतरलं ना की महाराज तो माणूस राहत नाही. स्वतः भगवान म्हणतात तो देवा समान आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, गेला की तो माणूस नसून महाराज देव समान आहे. देवरूप काया वाणी त्याची महाराज देवासारखीच दिसते. की अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. चिंतना करता जी गौरव आहे नाथबाबा गोड चिंतन करतात. मग अशी जाता जाता मी सांगत होतो, आई आपल्या लेकराला सुंदर सजवते नटवते, एवढं सजवते सुंदर नटवते. बरं का, गडबड करू नका. हे तुमचं कीर्तनाचं यूट्यूबला तुमचं गाव सगळ्या महाराष्ट्राभर दिसणार आहे. इथं थोपटेवाडी पुरतं नाही, सगळ्या महाराष्ट्रभर तुमच्या गावातलं कार्याचे कीर्तन दिसणार आहे. त्या जास्त शिस्त बाळगा की आपल्या गावामध्ये काय करतो आपण, कशी सेवा करतो. असा शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. 1 तास 1.5 तास सेवा करणार आहे, पण जरा बडबड कोणी करू. लहान लेकरू आई आपल्या बाळाला नटवते आणि शाळेला पाठवते. पत्नी आपल्या मालकाला म्हणते, अहो काय तुम्ही जाता कामाला, पण मला किती कष्ट करावं लागतं, काम करावं लागतं, प्रपंच उरकावं लागतं, घरात उरकावं लागतं, बाळाला नटवावं लागतं, त्याचं टिफिन बनवावं लागतं. टिफिन कळतं का? आता आमचं सरपंच आहेत तिकडे इथं, ते हसले. त्याला टिफिन म्हणजे काय काय पहिलं काय होतं महाराज? लसणाचा ठेसा, 1 भाकर. आता ते काय राहिलंच नाही. ती म्हणते मी एवढी जमते की माझी कंबर पार गळून जाते या संसारात काम करून करून. तू म्हणतो अगं काय बनवलं होतं आज पप्प्याला? म्हणले काय बनवायचे तेव्हा? मॅगी.
मग सांगा आताची मुलं मॅगी खाऊन कशी आहेत? मॅगी सारखी आहेत. त्या लहान बाळाला जशा आई वडील आपले नटवतात, स्कूलला जाण्याकरता दप्तर, त्याच्या कमरेला पट्टा, सुंदर कपडे, असं भगवान परमात्म्याचं चिंतन नागबाबा म्हणतात. या भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये गाई गोपाळा सहित भगवान परमात्मा निघाला असताना म्हणला, आई उद्या मला वनामध्ये जायचे पण आणि त्याकरता मला सुंदर अशी भाकर, चांगल्या प्रकारचं भोजन दे. आणि ते भगवान परमात्मा निघाल्यानंतर महाराज त्याला अलंकाराने नटवला, एवढा नटवला, एवढा गोड दिसू लागला की त्याच्यावर असणारे जे पितांबर, मोरपीस, वैजयंती माळा आणि असं गोड भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर महाराज त्या गोकुळातील झालेल्या गोपींना आनंद. सर्व गोपी महाराज एक नजर लावून त्या भगवंताला पाहत होत्या. कसा होता तो, कसा दिसत होता, काय काय अलंकार परिधान केले होते महाराज. सोंगड्यांसह वनात मध्ये जात असताना अंगावर घातलेली वस्त्र आणि त्याचं चिंतन नामदेव महाराज गोड चिंतन मारतात. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी. खांद्यावर कांबळी आहे महाराज, हातामध्ये काठी. आमचे बाजीरावापाचे वडील पहिले गवळण मानायची, ती गवळण गाठ्यात नाही पण मानायचे महाराज. हाती काठी, घोंगडी खांद्याला, का हसलीस राधे मनाला. राधा हसती गालात का असते? किती गोजीरवाना दिसतो. वनामध्ये निघालाय, लहानसा आहे, पाय कवळे आहेत, वनात चाललेला कृष्ण परमात्मा राधा गालात असते. तशा सगळ्या गोपी त्या कृष्ण परमात्म्याचं चिंतन करतात महाराज. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो महाराज. वनामध्ये जात असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आखिर विश्वाचा मालक चंद्र सूर्य तारांगणा ज्यांनी निर्माण केल्या, अरे प्रत्येकाला किडामुंगीपासून तर प्राणी मात्रापर्यंत अन्न निर्माण करणारी ताकद जर कुणात असेल तर माझ्या भगवंतामध्ये महाराज. सकळ जीवांचा करीतो उद्धार, सगळ्यांचा उद्धार करतो महाराज. एवढा अधिकार भगवंताला असताना, एवढा अधिकाराचा मालक असताना तो भगवान परमात्मा महाराज गायी वळण्याकरता वनात जातो, गायींच्या मागं धावतो. नामदेव महाराज सांगतो तो सामान्य होता का? ब्रह्मविद्येचा पुतळा, गायी राखीतो गोवळा, श्रुतीने नैवेद्या लीळा वेदा संकातिका. हा ब्रह्मांडाचा पुतळा देखना असणारा, ज्याने अखिल विश्व निर्माण करणारा, घडामोड करणारा भगवान परमात्मा, तो गायी गोपाळासह वनामध्ये गायी घेऊन जातो. तुम्ही काकडा करता भाऊ आमचे परभाकर बुवा, आणि काकड्यामध्ये एक प्रमाण आहे, आमचे मुंबईवाले आहेत, त्याच्यामध्ये गोड प्रमाण आले नाही बघा. गवळीयाचे घरी अंगी गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारी झाला. गवळ्याच्या घरी स्वतः भगवान परमात्मा, एवढा मोठा मालक, जगाचा पोशिंदा, तो गाई सांभाळीत होता. विठ्ठल किती गाय राखल्या? गाय किती सांभाळल्या? 9 लाख. 9 लाख गायी सांभाळणारा कृष्ण परमात्मा, आणि त्याचं प्रमाण आले महाराज बरं का. आई मी तुझा एकुलता एक, गायी राखीतो 9 लाख.
गायी भगवान परमात्मा सांभाळत होता. गोपाळांनी सांगितलं देवा सर्व सांभाळता येत पण ह्या गायी सांभाळता यायच्या नाहीत महाराज. तू का म्हणे तू राख मनेरी मग त्या एरी आम्ही जाणू. ह्या अशा असणाऱ्या गायी सांभाळल्या 9 लाख. की जी गाय आवडत नाही पहिले आपले भाऊ मंडळी त्या काळात महाराज गोड ऐकायला वाटायचं महाराज. जिकडे जाऊ नये तिकडे जाय ज्याचे खाऊ नये त्याचे काय तिच्या हागून मोडावा काही गाड्या वासना अशा असणाऱ्या वासनारूपी गाई मनरूपी गाई. ही गाय आवरत नाही. गोपाळांनी सांगितलं देवा सगळ्या गायी आवडतो पण आमची इंद्रिय या मनरूपी इंद्रिय असणारी आमच्या ताब्यात नाही देवा. आम्हाला सांभाळता यायच्या नाहीत. त्या तुम्हाला सांभाळावं लागतील महाराज. काळोबा ओढाला तुझ्या गाई काळोबा ओढाला तुझ्या गाई काळोबा ओढाला तुझ्या गाई काळोबा ओढाला तुझ्या गाई ओढाळ असणाऱ्या गायी ह्या आम्हाला आवडत नाही. त्या गायी सांभाळण्याचं काम कृष्ण परमात्म्याने केलं. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस भगवान परमात्मा वनामध्ये जात असताना त्या गोपीवाशी गवळणींची झालेली अवस्था त्यांना प्रपंचाचा विसर पडला. मुलालेकरांचा विसर पडला. आपण प्रपंचामध्ये काय काम करतो कुठला व्यवहार आपल्या हातून चाललेला आहे ह्या सर्वस्वाचा त्यांना विसर पडला. आणि आता घरातून तर बाहेर जायचे पण त्यावेळीचा काळ हा सासुरवास होता. सासुरवासाचा काळ असल्यानंतर घरातल्या मॅनेजरला विचारल्याशिवाय बाहेर पाऊल टाकता येत नव्हता. घरातला मॅनेजर कोण? आत्याबाई. आता मॅनेजर राहिलाय का? तेव्हा मॅनेजर गुराकला तर संध्याकाळून तिला जेवायला मिळत नाही महाराज. आत्याबाई घरात पाणी नाही दुनियाची बादली भरलेली आहे जाऊ का? आता म्हातारी म्हणते आता मला जमणार आहे का? जा बाई आता आपली घेऊन घ्यायचं महाराज. जायचं कोणाकरता? दर्शन घेण्याकरता. अगं तुला माहिती का कृष्ण परमात्मा वनामध्ये गेलेला आहे. सुंदर कपडे घातलेले आहेत. हातामध्ये काठी आहे. पितांबर नेसलेले आहे. खांद्यावर कांबळे आहे. आणि असं वाटतं ह्या प्रपंचामध्ये गुदमरून आपला जीव गेलेला आहे. त्याला पाहिलं ना या संसारातून आपल्याला मोठा आनंद मिळतो. ही गवळण गोपींची झालेली अवस्था. मग त्या निघाल्या पण कशा निघायच्या? काहींनी धुण्याची बादली घ्यायची जायचं महाराज. धूत असताना त्या कृष्णाचं स्वरूप बघायच्या. आणि स्वरूप पाहत असताना काय त्याला ते हातामध्ये असणारं धुणारं वस्त्र ते जाग्यावरच राहायचं महाराज. आणि त्या देवाकडं पाहत राहायचं. चिरे चोळिया
शिरे चोळ्या त्या धुता विसरती. विसर पडला महाराज, आपण काय काम करतो, कशा करता आम्ही महाराज. त्या कृष्णाचं स्वरूप पाहिल्यानंतर कामाचा, प्रपंचाचा, सर्वस्वाचा विसर पडला. असा असणारा भगवान परमात्मा त्याच्या रूपाकडेच पाहू. त्यांनी घातलेली अंगावर असणारी वस्त्र, असणारी ती गोंगडी, हे सर्व पाहिल्यानंतर महाराज सर्व मनाची अवस्था आणि त्याचंच गोड चिंतन नाथबाबा अभंगाच्या गवळीवर पहिलं चिंतन करतात. खांद्यावरी कांबळी, खांद्यावरी कांबळी, खांद्यावरी कांबळी, आता मती माझी. खांद्यावरी कांबळी, खांद्यावरी कांबळी, खांद्यावरी कांबळी, आता मती माझी. दुसरे नाथबाबांचं प्रमाण आहे. यका जनार्दनी त्रिभुवन मोहन राखी तो गोधन. जगाचा मालक तू गायी सांभाळतो महाराज. माधवा मुरली मनोहारी, माधवा मुरली मनोहारी. गायी सांभाळतो महाराज. दुसरे एक नामदेव महाराज चकार प्रमाणात आपल्याला टाइम न थोडक्यात कीर्तन शिकवा. खांद्यावरी पवा कस्तुरीचा टिळा, चालत पाऊले गाई मागे. काय केलं वनामध्ये महाराज. संगती पंगती करित्या गोपाळांच्या, संगे गोपाळ किंवा संगे गोविंद दोनांची सांगड होती महाराज. असं भगवंताने गोड चरित्र केलं महाराज आणि सगळ्यांना सुख दिलं महाराज. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नाथबाबा सांगतात, सर्व संतांनी महाराज गोड चिंतन मांडलेलं आहे. सगळं आपल्याला कार्याचा प्रसंग माहीत आहे, आपल्याला काही विषय ज्यादा मांडायचा नाही. नाथबाबा सांगतात हे सगळं अलंकार देवाने घातलेले आहेत आणि हे सांगण्याकरता, ही बाजू मांडण्याकरता ह्याच्यामध्ये शान कोणतरी असावं ना. एका मुलीचं लग्न ठरलं
आणि म्हातारे आमचे गुलाबराव नानगुडे महाराज सांगायचे गुरुवारी त्याच्या केसरामध्ये, बाबा आशीर्वाद देण्याकरता उद्या आमच्या मुलीच्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल. आता बाबाचा जरा मजला रिकामा झालेला होता. बाबा शाना राहिला होता का 60-70-80च्या घरात गेले हो. सुना म्हणत्यात आपल्या मालकाला एक त्या म्हाताऱ्याला तरी म्हाताऱ्याची तरी सोय लावा, नाही तर माझी तरी सोय लावा. आता हिची काय सोय लावायची. म्हणजे महाराज मज नाही हातपाय डोळा पडली झापड करणे बहीर झाली वाचा बोली बोल. असं अधिकाराचं माणूस शोधण्याकरता त्याला ज्ञान असावं लागतं महाराज. तो आला मांडवाच्या पुढं, बुपर्ण धरलं भाऊ आणि काय म्हणू लागलं, मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. आमचे गुलाबराव नानगुडे महाराज सांगायचे, म्हणे नवरी आणा रांड झाला नवऱ्याचे ते तोंड. वराड मंडळी याला भात खाऊन देतील का महाराज. काय म्हणजे पिसाळला का काय झालं काय. मंगलमय वातावरण म्हणतो, मग नवरी आणा रांड आणि झाला नवऱ्याचे तोंड. त्याच्याकरता अधिकार जाणून घेणारी मंडळी असावं लागतात. मग अधिकाराचं माणूस कोण होतं महाराज, व्यक्तिमत्व कोण होतं महाराज. भक्ताचा महिमा भक्तच जाण दुर्लभ हे गती आणि त्या ठिकाणी नाथबाबा सांगतात, सगळ्या गोपी जमल्या आणि किकीमिकीच्या कानात सांगू लागल्या. पण पहिला आवाज कुणाला दिला असेल, जे भक्तीने महाराज भिजून गेलेली राधा. कृष्णाच्या भक्तीमध्ये स्वतः न्हावून निघालेली राधा. आणि त्या राधेला सांगू लागला एका आवाजात नाही, किती आवाज दिले, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवी सोयेनु वाजवी सोयेनु राधे वाजित से येणू मुकुंद मुरारी किंवा सावळा जगजेठी. किती कुठल्या तरी अक्षरांची ओळख केली ना तरी अक्षर एकच येतं बरं का काका. आमच्या ह्या गवळणीवरती ह्याच गवळणीवरती रघुनाथ खांडाळकरांनी महाराज कितीतरी सुरेख चाली बसवलेले आहेत. आता आपल्याला मागची तुम्हाला ओढण येणार नाही, त्याच्यावर गोड चिंतन केलेलं आहे महाराज. तो भगवान परमात्मा ते राधेला सांगू नाथबाबा सांगतात, राधेला सांगू लागला, राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवितो येणू सावळा जगजेठी किंवा काना श्रीहरी अशा अनेक नावाने त्याची रचना केलेली आहे भगवंताची. आणि हे सांगत असताना युनूचा आवाज फक्त कानावर आला. काही आपल्या महिला मंडळींचं चालतं बरं, संसारामध्ये त्या गप्प राहत नाही. जेवण खावण झाल्यानंतर काय पहिली मंडळी करायची. आता काय चालतं महाराज, जेवण खावण झाल्यावर बापू मी नाही सांगत, माझे तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात मिसरी घ्यायची. मिसरी आता कॉलगेट आले आणि जेवण झाल्यावर काय गरज नसते, सकाळचं तर घासलेलंच असतं दात, पण परत ते मुखात हात घालायचा आणि दंतमंजन करायचं महाराज बरं का.
आमचे तुकोबराय सांगतात, दंतमंजन करीत असताना इकडच्या हात असाच तोंडात राहिला. सासू विचारते, अगं कुणी काय करतेस? 1 वाजले 2 वाजले, दिवस मावळायला आला तरी तुझ्या तोंडात हात. आता मुली अजूनही पोरगी जाग्यावर आहे ना सुनबाई, तिला जागी केली महाराज. काय करते काय सांगू म्हणले आत्याबाई. ज्याचा ध्वनी माझ्या कानावर आला तो सामान्य होता का? दंत धावनाचा मुखामाची हात, नायक जन्मा धावनाचा मुखा माझ्या वाध्ये वाजती नायकी जन्मात. करी श्रवण कृष्ण येनुगीत स्वामी तुकोयाचा पूर्वी मनोरथ. हा ते येणूचा आवाज कानावरती आल्यानंतर महाराज ऐका, एक गोपी महाराज गोड चिंतन करते महाराज बरं का. माझा वंश आहे मोठ्याचा, तू तवयातीन गवळ्याचा. एका झाली या नाव रूपात, ठावची पुसलिया. कशी भीड लागले हा युडी झाली माता, युडी झाली महाराज. त्या गोपींची अवस्था येड्यापणासारखी अवस्था झाली महाराज. भक्तीच्या रसामध्ये न्हावून गेल्या. प्रपंच लेकर संसार या सर्वस्वाचा विसर पडलं महाराज. सर्व सुखाची कृष्ण संगती ये गुणाधे गाई गोप वेदिती. त्या वज्र सुंदरिया कसे वेळ लागले नादाने महाराज. प्रपंचावर लक्ष लागाना, मुला लेकरावरती लक्ष लागाना, अशी झालेली गोपींची अवस्था. आणि आपला प्रपंचाला विसरून महाराज शेवटी देवाच्या भक्तीमध्ये न्हावून गेल्या महाराज. आता पुढचा महिना कोणता येणार आहे महाराज? हा मग ह्या महिन्यातली पूजा कोण करतं? कोण करतं? महिला करत्या. ज्यांचं लग्न झालं त्या करतात का? त्यांना अधिकार नाही. रासक्रीडेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे महाराज. कुमारिका त्या मुलींनी पूजा करायची फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये. कशा करतात? ढोल लेझमाची चाल खेळत येणारा नवरा नको, शिव्या देणारा पती नको, रागाने बोलणारा मालक नको. मग मी नाही म्हणत, नामदेव महाराजांजवळती त्या मुली
नामदेव महाराजांनी गोड चिंतन केलेलं आहे. मार्गशीर्ष कार्तिके निवासी कुमारी महाराज उपवास करतात आणि काय सांगतात, त्या लक्ष्मीला तिचा मालक अधिकार नव्हता की तुझा मालकासारखा मला नवरा मिळावा, फक्त विनंती केली त्या देवीची की तुझ्या मालकासारखा आमच्या प्रपंचाला मालक असावा ही आमची इच्छा आहे. नंदाचा नंदन देई महापती, नामा म्हणे चित्ती हेची असे, दुसरं काय नको महाराज. मग ते मनोरथ पूर्ण करण्याकरता भगवंताने सांगितलं तुमचं मनोरथ पूर्ण करील. ती रासक्रीडा मांडली महाराज. आणि ती रासक्रीडा वनामध्ये मांडली असताना आकाशामध्ये चंद्र तारांगण आहेत आणि कृष्णाने महाराज त्या ठिकाणी येणू वाजवला आणि सगळ्या गोपी महाराज त्या ठिकाणी कोण आपली खात असेल, कोण आपल्या लेकराला घेतलं असेल, ते लेकरू जाग्यावर ठेवलं. संसार प्रपंचावर महाराज तुळशीपत्र ठेवलं आणि पुढे निघाल्या वनामध्ये महाराज. आणि वनामध्ये आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी काय केलं, कृष्ण म्हणला, कृष्ण परमात्मा म्हटले तुम्हाला या ठिकाणी बोलवलं कुणी, मी तर काय बोलवलं नाही. म्हणजे अरे देवा असं काय करतो, तूच येणू वाजवला, त्याचा ध्वनी आमच्या कानावरती आला. चविटलेल्या लोकांच्या नाव सांगतो कशी वाजवली वळी. त्या ठिकाणी तो ध्वनी ऐकल्यानंतर महाराज सर्व गोपी महाराज त्या वनामध्ये गेल्यानंतर भगवंताने रासक्रीडा त्या ठिकाणी मांडली. महाराज रासक्रीडा मांडल्यानंतर महाराज एक एक गोपी, एक एक गवळण आणि तिच्याबरोबर कृष्ण परमात्म्याने रूप धरली. महाराज टिपऱ्यांचा खेळ, जलक्रीडा आणि असा खेळ चालू असताना स्वर्गातल्या देवांच्या पत्न्या त्यांनी आपल्या मालकांना विचारलं नाही, त्या लाल गुठू लागल्या की ते खेळ पाहण्याकरता स्वर्गातून महाराज असणारा जो चंद्र आहे तो आकाशामध्ये जाग्यावर थांबला. लाल गोटी ताती देवश्र्या, लाल गोटी ताती देवश्र्या. देवश्र्या, लाल गोटी ताती देवश्र्या.
चंद्रमा न जाय नक्षत्र सर्व पाहता तिरास गेला छंदे छंदे युवाजी त्रिभुवनी गुणगाजी. अशा प्रकारची अवस्था त्या विनूच्या नादाने त्या स्वरूपाने वनामध्ये आल्यानंतर त्यांनी रासक्रीडा केली महाराज. रासक्रीडा केल्यानंतर महाराज काही ना अभिमान झाला. जिला तिला वाटायचा माझ्यापाशीच देव आहे, देवाला अभिमान सण होत नाही महाराज. देवाने त्या ठिकाणी महाराज सगळ्यापासून विरक्त झाले, गुप्त झाले आणि मग शोधू लागल्या वनामध्ये कृष्ण कुठे गेला, कृष्ण कुठे गेला, देव कुठे गेली. प्रत्येकजण महाराज मोठमोठ्याने आवाज देऊ लागले महाराज. पण जिचं खरी भक्ती होती ना महाराज, तिला आपल्याबरोबर घेऊन गेला महाराज. की देणे खरी कृष्णाची भक्ती केली त्या गोपीला आपल्याबरोबर देवाने नेलं. गळ्यातला हार तोडला, त्या हारांच्या असणारी फुलं त्यांचा सुंदर अलंकार बनवलं, दागिनं बनवलं आणि तिच्या गळ्यामध्ये घालू लागला महाराज. एवढंच नाही महाराज, तिची येणी सोडली, केस सोडली महाराज. काय ग म्हणला, तू आतापर्यंत प्रपंचाचं काम करीत असताना तुझं डोकं कसं काय झालं. देवाने तिची वेणी सोडली महाराज. आणि हे चिंतन मी नाही मांडत, नामदेव महाराज मांडतात बालकिडीमध्ये महाराज. नयशन बोली योगियांच्या ध्यानी, नयशन बोली योगियांच्या ध्यानी. झाली तसवेली आवडीने नयशन बोली योगियांच्या ध्यानी, नयशन बोली योगियांच्या ध्यानी. त्या गोपीला सांगू लागला, का ग म्हणली तू भांग पाडताना कशी पाडतेस. ती म्हणली देवा सरळ पाडते. नाही म्हणलं, आज तू भांग पाडायचा नाही, आज तुझ्या केसाचा भांग मी पाडणार. बघा जगाचा मालक हातामध्ये, आता काय म्हणतात आपण कंगवा नाही का, आणि त्या टायमाला फाण्या होत्या महाराज. हातामध्ये घेतो आणि तिचं डोकं विचारतो महाराज. तिची तेवढी भक्ती होती महाराज, भक्ती होती. वर्णिली शिवचरणीची गंगा, नामदेव महाराजांचा गाठ्याबा करी तसे भांगा नीट तिच्या. यागळा म्हणला आज भांग पाडतो तुझा. काय सांगू, त्या गवळीची एवढी अवस्था झाली महाराज. गाई गोपाल सोंगोडे ज्ञानेश्वर महाराज गोड चिंतन करतात. बाप रखमा देवी वरू ते सुख सोंगड्या दिदले. सुख घेण्याकरता नम्रता बाळगली. देवा मी तुम्हाला शरण आलो बाबा, तुझं रूप दाव. परत देव प्रकट झाले महाराज, रासक्रीडा मांडली महाराज. एवढं सुख दिलं गोपींना महाराज की मालक खेळतोय का देव खेळतो यांची भानच त्यांना राहिली महाराज. कृष्ण हे सर्व करीत असताना
माणसं म्हणतात देवाने देव असून देवाने हे एवढं केलं नाही बरं का, भक्तीमध्ये नाहून गेल्या. देवाची भक्ती आणि गोपींची भक्ती एक झाली महाराज. काय काय कीर्तन घरात काही मांडतात महाराज. देवाने महाराज चित्त चोरीले नंदाच्या त्यांचं चित्ताचं आकर्षण केलं आपल्यामध्ये महाराज. भक्तीमध्ये नाहून गेल्या. आणि म्हणून त्या ठिकाणी नाथबाबा सांगतात, एक एक गवळणी एक एक गोपाळा हाती धरून नाचती रास मंडळा. चिकार सांगण्यासारखं पाहिजे. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. हा ह्याने केला चिकार प्रमाण आपल्याला टाईम आहे. एका जनार्दनी शेवटचं प्रमाण सांगतात. मग गोवाला द्या की प्रमाण. एका जनार्दनी रास मंडळी, एका जनार्दनी रास मंडळी, एका जनार्दनी रास, एका जनार्दनी रास राधे 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 राधे
सावळा जगजेती चारित सधेनु सावळा राधे 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 मुकुंद मुरारी राधे राधे मुकुंद जगजेती राधे 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 सावळा जगजेती चारित सधेनु सावळा जगजेती राधे 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 वाह मुकुंद मोरारी मुकुंद मुरारी वाजी कसे येणू वाह किती दूर झाला त्या दारामध्ये पिशवी वाजी कसे येणू सावळा श्रीहरी वाजी कसे येणू काना श्रीहरी काना श्रीहरी वाजी कसे येणू काना श्रीहरी गवळणीचा धावता भावार्थ आपला थोडक्यात झाला. आता थोड्यात भगवंताचं चरित्राचं वर्णन करायचं महाराज. गायीने ते लिला चरित्र पवाडे राखिले सोंगडे सहित गाई महाराज. किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवी
यदसे चरित्र केले नारायणी रांगता बुधनी राधिकाई. महिनाभरापूर्वी केलेली पांडुरंगाची सेवा, त्या सेवेची सांगता आज काल्याच्या रूपाने गोड होत आहे महाराज. आणि त्याच्याकरता काल्याच्या दिवशी भगवंताचं चरित्र वर्णन करावं लागतं महाराज. काय काय देवाने चरित्र केलं, जन्माला आला सगळं आपल्याला माहीत महाराज. कंसाने अनाचार मांडला, पृथ्वीवर पाप झालं, ती शरण गेली महाराज. शरण गेल्यानंतर समुद्रामध्ये असणारं श्री साई नारायण आकाशवाणी झाली, भिवू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. बहिणीचं लग्न ठरलं, वरात काढली. वरातीच्या ह्याच्यावरती महाराज घोडे आखण्याकरता कंस होता. आकाशवाणी झाली, कंसा आरजीची वरात काढली, तिच्याच पोटी येणारा पुत्र तुला मारणार आहे. हां, तशीच ओढली खाली, उरावा बसला, खडगं घेतलं, घेऊन या खडगं. हां, तिच्या मालकाने सांगितलं माझ्या बायकोला नको मारूस, होणारी मुलं तू मला बंदी कारागारामध्ये ठेव, होणारी सर्व मुलं लेकरं तुला तुझ्या स्वाधीन करू, पण तिला मारू नकोस. देईना मी पुत्र सत्य माझी मानी, आणि ठेवी बंदी खाली तुझा सांगे. हां, आम्हाला बंदी कारागारात ठेवल्यानंतर मारा. 6 बाळं मारली, 7वा गर्भ जिरला, 8वा जन्माला आला. धावतो सांगतो तुम्हाला. जन्माला आल्यानंतर महाराज 8 वर्षाचा प्रगट झाला. हां, आणि देवकी म्हणली ह्याच्याकरता का रे मी तुला पोटात वागावला, हे रूप दिलं का माझ्या मांडीवर खेळण्याकरता. मग परत लहान झाला आणि काय सांगू लागला आपल्या आईला. हां, लहान झाला महाराज, आणि लहान झाल्यानंतर ते आपल्या मालकाला सांगू लागले, अहो गुडघ्यामध्ये घातलेलं मुंडकं जरा बाजूला करा. कोण म्हणती देवकी आपल्या मालकाला. अहो माझ्या भावाने 6 लेकरं मारले, 7वा गर्भ जिरला, बाळ जन्माला आले, ह्याला उचला, सोडा सोडा लपवा लपवा, जनी कंसाची कळेल माझ्या बाळाची मारे. त्या भगवंताला उचललं महाराज. कड्या कुलप आपोआप गळून पडले महाराज. नवल केवढे केवढे, नकळे कानोबाचे कोडे. कुलप कड्या गळून पडल्यानंतर महाराज गोकुळाला आला, आणि गोकुळाला आल्यानंतर महाराज गोकुळी आनंद झाला, रामकृष्ण घरा आला, नंदाच्या दैवाला दैव आले अकस्मात. हा, गोकुळामध्ये आनंद झाला महाराज. आणि गंगूबाई सांगते रंगूबाईला, आगा ऐकलं का, मी निघाले कुठं नंदाच्या वाड्यावर. गवळण सांगे सांगे गवळण झाला गडबड झाली, दाशीजणी वेल घाली, हेल घातलं महाराज. त्याला नटवलं, एवढा नटवला चिकार प्रमाण आहेत महाराज. जनाबाई आमची गोड चिंतन करते, यशोदा तिची अंगाई गीत गाऊ लागली महाराज. माझे आचडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. वाजू नका, आपला टाईम नाही आता, पटक्याने उरकायची. खेळवलं महाराज, मोठा झाला, लय मोठा नाही झाला महाराज. सगळं चरित्र वनामध्ये निघाला. काही खोड्या केल्या, मग वनाचं मागाशीच सांगितलं. आणि गोकुळामध्ये काय खोड्या केल्या महाराज, एकच खुडी सांगतो तुम्हाला, कीर्तन म्हणून तुम्हाला.
गोपाळांसहित अंगणामध्ये खेळत असताना एक गोपी आपल्या बाळाला स्तनपान करीत होती महाराज. स्तनपान करीत असताना तिच्या अंगणापर्यंत खेळत गेला आणि खेळता खेळता खाली वाकलेला उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर त्या गोपीकडं पाहिलं. सोंगाड्यांना सांगितलं तर जाऊ नका म्हणला आणि तिच्याकडे बघू लागला. कुणाकडं? त्या गोपीकडं. तिच्याकडं पाहू लागला. ती काय करीत होती? आपल्या लहान बाळाला स्तनपान करीत होती. आता ह्याची पाहायची काय गरज होती का? ती सांगायला आली घराने तिची सासू यशोदे, अगं काय तुम्ही नंदाची माणसं, पाटलाची माणसं, तुमचा मुलगा कसा वागतो? माझी सून लहान लेकराला पाजीच असताना अंगणात माझ्याच खेळतो, माझ्या सुनकडं बघतो. यशोदे काय चालवले? नाला सांगा काय कृष्णाने केलं महाराज? ती सासू सांगते तिच्या, माझ्या सुनेकडं पाहू लागला, एवढ्यावरच नाही थांबला. देवाने सोंग केलं महाराज. सोंग काय काय माणसं सोंग करतात महाराज. सोंग केलं, डोळं चोळीत तिच्यापाशी गेला, त्या गुपीपाशी गेला. ती म्हणते अरे कृष्णा का डोळं चोळतो? काय नाही म्हणला, माझे डोळे दुखतात. मग काय करू म्हणले? डॉक्टर का जा? नाही म्हणला, डॉक्टरचा गुणच येत नाही. काय म्हणतो देव गुपीला? ह्या गादीवर वाईट बोलायचं नाही बरं का. जे घात्यात पुराण्यात, आता मग अशीच बुवांनी, आमच्या काशीनाथ बुवांनी सांगितलं, जे गादीवर उभे राहून लबाड बोलतात त्यांची अवस्था काय झाली का? ती माणसात राहिली. बुवांचं मग अशीच वाक्य ऐकलं मी, विठ्ठल आता बुवांचे आमचे मुंबईवाले आहेत, आमचे ताते आहेत, जुनी माणसं आहेत, भजन करी महाराज. आपण का पैशावाला पाकिटवाला बुवा नाही महाराज. हा सुपारीवाला बुवा नाही. माझ्या गावाची शोभा राहण्याकरता आज ह्या ठिकाणी चा कार्यक्रम चाललेला आहे. ह्याच्यावर आपल्याला पैसे कमवायचे नाहीत महाराज. चिकार कमावता आला असतं, पण देवाने माझ्या रक्तात तेवढं मांडलं नाही. आणि ही मंडळी आहेत आमचे मुंबईवाले, तात्या आहेत आमचे माझ्याबरोबर. 30 वर्ष 35 वर्ष आम्ही एका ह्याच्यात आयुष्य काढलं. परमार्थाच्या जीवावर अजिबात नाही. द्यायचं माणूस 100-150 रुपये तात्या आहेत साक्षीदार. पैशावर कीर्तन आतापर्यंत नाही केली महाराज. आणि आपण कोण महाराज? ज्यांना महाराज देव कळला त्यांनी होऊन डोकं टेकलं. ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबारायांचा. आपण कुठल्या झाडाचा पाला? आता काय चाललंय महाराज? सगळ्या सुपाऱ्या साठल्यात. हां काय हे आपल्याला काढायचं नाही. काय बोलून करायचं महाराज? कोण 15,000चा तो, कोण 50,000चा तो, कोण कीर्तन करतो त्याचं नका माझं ठेवा. अरे बाजार मांडलाय महाराज. तसं राहिलं नाही महाराज. असं जर ज्ञानोबराया तुकोबारायांनी केलं असतं तर महाराज सोन्याचं बंगलं मानलं असतं. असू द्या. तर त्या ठिकाणी ती म्हणजे कृष्ण अरे दवाखान्यात जायचं नाही म्हणला. दवाखान्याचा गुण येत नाही. मग काय करू? काय नाही म्हणला, तुझ्या बाळाला दूध पाचतेच ना, त्याच्यातला चमच्याभर दूध माझ्या डोळ्यात टाक. काय म्हणला? चमच्याभर दूध. काय हरकत त्यामध्ये देवा? कृष्णा दूधच हवं आहे ना, चमचा आणायला जाऊ नको म्हणला. मग कसं दूध देणार म्हटली मी तुला? माझी या कराने शिस्त येईल गुण लवकरी. काय म्हणतोय देव? म्हणतात आता मी नाही बोलत, नामदेव महाराज सांगतात. आणि असं ऐकल्यानंतर तिला गोपी दूध देईल काय? ऐकताच गोपी धावे मारावया पळते सोनीया नामाने पळते सोनीया
गोपी मागं धावायला धारण्याकरता पळली. थांबतोय का तेव्हा महाराज हाताला लागणारा होता का? हाताला बाबा लागणारा नव्हता. महाराज पळत सुटले भगवान परमात्मा. दुसरं सांगतो, गोमाई नावाची एक सासू होती. तिला 4 सुना होत्या बापू. आणि 4 यमुनीवर पाणी आणण्याकरता गेल्या. आणि त्या कृष्णाला त्यांनी पाहिलं. महाराज पाहिला 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 नंदाचा दुसरी महाराज पाणी आणण्याकरता की तिने पाहिलं. तिने येऊन सासूला सांगितले, गोमाई अगं या तुझ्या सुनांना यमुनेवर पाण्याला पाठवू नकोस. मी माझ्या डोळ्याने पाहिलं. तो नंदाचा काना आहे ना, त्यांच्या संग बोलत होता, त्यांची चेष्टा करीत होता. आणि मग तिने सांगितलं, पोरींनो आता एक करायचं, अशा साड्या घालायच्या तू कुठलंही अंग उघडं दिसता कामा. नाथ महाराजांच्या गात्यात आहे बरं का काका, अंगचं बोलायचं नाही. आता पाकिटा करता काय काय बुवा ठुकीच्यात काय भेटत आपलं नाही बरं का. जे पाहिजे ना महाराज तेच बोलायचं. त्या ठिकाणी सांगितलं अशी साडी घाला की नकही त्याला दिसलं नाही पाहिजे. आता सासूची ऑर्डर होती महाराज, साडी घातली पार पायाचं नकही दिसत नव्हतं. महाराज हे कृष्णाला कळालं. देवाने महाराज विधवा ब्राह्मणीचं रूप घेतलं आणि त्यांच्या घराला आला. आणि म्हातारी दारातच बसली होती. आणि 2-3 पलट्या बरंच मारल्या नाथबाबांच्या गात्यात. पडला म्हातारीचं रूप घेऊन, पांढरं साडी नेसलेली. अगं म्हणली, ए म्हातारे कुठं निघाली, कुठं चाललीस? म्हणली काशीहून आले आणि रामेश्वरला चालली. काय म्हणली? काशीहून आले आता, पण हा म्हणतोय आणि जायचं कुठं मला? रामेश्वरला. आणि तेवढ्यात महाराज काय करता येत नव्हतं. महाराज आकाशामध्ये ढग निर्माण केलं, पाऊस पडू लागला, सगळं अंग भिजू लागलं. महाराज कापू लागला असा. आणि कापू लागल्यानंतर महाराज म्हातारी म्हणली, अगं बाया जाऊ नकोस, उद्या जा, पाऊस आलाय, आता माझ्या घरी राहा. मग त्याला त्या पुरींनी न्याला उचलून कुठं झोपावला? खाटवर. आणि खाटवर झोपल्यानंतर महाराज आजी खा की नको अर्धी भाकर खाली, एक घास खाला म्हणजे मला घासाच्या खाली जायला. शेवटी झोपला. आणि झोपल्यानंतर महाराज शेवटी जागा झाला. आणि त्या गोपीन संघ गवळणी संघ बोलू लागला गोपीन संघ. आणि म्हातारी दरवाजाच्या बाहेरून बघत होती. अगं म्हणली म्हातारी नाही, हा म्हातारा दुसरा तयार झाला. हा काय म्हणली लबाडे यशोदे, अगं माझ्या घरी म्हातारीचं रूप घेऊन आला आणि माझ्याच सुनांच्या गळ्यामध्ये हात घालून गप्पा मारू लागला. आवरी 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 आपुला काना, नासियल्या आमच्या गसुना, यशोदे तुझा काना तुला प्रमाण आपल्याला लिहायचं नाही. अशा प्रकारचं चरित्र झालं. यशोदेने सांगितलं, बयावा मी आता ऐकलं कृष्णा वनामध्ये जा. मग वनामध्ये गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी काला वाढला.
पहिला काला कुठे झाला? कृष्ण परमात्म्याने केला. दुसरा काला कुठे झाला? पंढरपुराला केला. पंढरपुराला त्या ठिकाणी लाह्या वाटण्यासाठी कोण होता? ज्ञानेश्वर महाराजांनी लाह्या वाटल्या. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया. मला प्रमाण काय देता येत नव्हती. आमचा भाऊ होता मुंबईवाले, माझी नवीन प्रमाण आता तुम्ही म्हणणार आहे, त्यामुळे मी गप होतो की तुमचा तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि त्या ठिकाणी गदारोळी आनंद झालेला काला, वनामध्ये केलेला काला, एके ठाई करून आणणं, हाती वाढी नारायण, हे पाहूनही सुरवरच विचार करू धन्य पुण्य गवळी यांची आम्हा अन्न मिळे कैशी. उचिष्टाची आम्ही देव जळी झाली माशी झाली महाराज, पण त्यांना काला खाऊन दिला नाही. आज ओस अमरावती त्या काल्याचं सुख त्या गोपाळांना दिलं. त्यांच्या मुखात देवाने काला घातला आणि तोच काला आमच्या थोपटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत महाराज. आमची आजोपण वरून स्वर्गातून पाहतात महाराज थोपटवाडीतले आपले. आमच्या वंशीजांनी थोपटेवाडीत काला मांडलेला आहे महाराज. ते सुख पाहण्याकरता, तो प्रसाद खाण्याकरता सगळे आज या गावात हजर आहेत महाराज. भावदास गीत गा आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. महिनाभर केलेला काला आणि सेवा आमच्या गावचे प्रभाकर बुवा आमचे महाराज कसं का असणार आता अख्खा आयुष्य गेले महाराज त्यांची सेवा करून. बरं का, तुझी सेवा करीन म्हणून भावी, कुठली अपेक्षा नाही, कुठलं काय नाही महाराज. आता त्यांच्याबरोबर आमचं भाऊ आहेत, बाजीराव अप्पा, आमचे अण्णा, सगळेच आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमचे खाली मामा बसले आहेत. महिला मंडळी असतील, सर्व ग्रामस्थांच्या मंडळी वतीने आमचा काला आज या ठिकाणी साजरा झाला आणि त्याचा प्रसाद आज सर्वांना खायला मिळणार आहे. असं सुख कुठं महाराज? तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, वैकुंठात देखील काला मिळत नाही. आपण भाग्यवंत आहोत, मनुष्य जन्माला येऊन भगवंताचा काल्याचा प्रसाद आपल्याला खायला मिळतो महाराज. काला म्हणजे तरी काय? दश इंद्रियांचा एक मेळ केला, 10 इंद्रिय स्वच्छ करायची महाराज. आईसा गोपाळ काला होत असे, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल. बरं का, मी माझ्या गावचं नेहमी परवा मी मनेरवाडीत गेलो होतो. म्हणले बुवा तुम्ही गाव घडवला. आमचे बाजीराव बुवा, आमचे दाजीच वाटचाळीचे, राजाराम बुवा, शंकरदाजी, अहो म्हणले काय तुमच्या गावात पोरं तुम्ही निर्माण, ही सामरवाडी म्हणले गाव. कालच 2-4 जण बोलले, अहो म्हणजे ऐकायचो त्यांचं, पण काय म्हणजे सगळ्यांच्या अगोदर त्यांचा काकडा चढला. हरी सुख पाहुणे रे गुरुच्या लोलिया, तेच सुख महाराज सगळ्यांनी देवाने दिलं महाराज. तसं माझ्या गावाचं कौतुक केलं त्यांनी. बुवा तुमच्या मुलांचं कौतुक करावं. गावामध्ये 4च घरं राहिली, पोरं खाली गेल्यात, पण ज्याने आपली जागा घेतल्यात बायका पोरं समजून चांगली आहेत. तुम्हाला सहज उदाहरण सांगतो. आमच्या आणि तर ताई आता सरपंच झाल्या. पहिला काळ ज्यावेळेस नांदायला आल्या तात्या मला सांगत होत्या, भाग्य माझं, माझा मालक मला चांगला मिळाला. आज आमच्या गावातल्या मुलींनाहीच राहा. मला अभिमान वाटतो, मी करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांनी केला, की तुमच्या गावची मुलं कुठली व्यसनी नाही, चांगल्या प्रकारचा प्रपंच करतात. काय काय गावामध्ये काय चाललंय. आणि हे बघा सुना आहेत, भाऊजय आहेत महाराज, सगळ्यांना आनंदाचं वातावरण. की अशा प्रकारे मी नेहमी सांगतो, एकामेक खेळीमेळी राहा. काय आसन संशयाचे काळे ढग, देवळाच्या बाहेर गेल्यावर बोला, पण असाच गाव चालवा, एवढीच सर्वांना माझी विनंती आहे. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी मी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर
संजय महाराज चला रासमंडळ रचिले रासमंडळ रचिले एका जनाला वाजवी तू येणं
झालं झालं. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी की मला लहानपणापासून ज्याने पायात लंगडा असताना सायकलीवरती आता रस्ता झाला बाहुलीपुढं नालवर घ्यायचं. खानापूरचा सप्ताह असू द्या इतर गावाचा सप्ताह असू द्या त्याच्यामध्ये बाहूंचं फार मोठं योगदान. आणि त्याच्याकरता बाहूंची इच्छा असायची. काय इच्छा नसायची महाराज. कृत्य झाली इच्छा केली की पाहून बाहूंचा सत्कार आमचे प्रभाकर बुवा त्यांना या ठिकाणी पांडुरंगाची प्रतिमा देतील. भाऊ भाऊ जरा आहे ना. आणि ज्यांचं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेमध्ये गेलं काही मोलाचा वाटा मागितला नाही. महाराज मी खाली पाहतो 20,000ची मुलं आज आळून देऊन आणून गावचा काकडा केला जातो. आमच्या भावांचं आयुष्य गेलं या गावाची सेवा करून परमात्म्याची सेवा करून. साधं व्यक्तिमत्व इतक्या वर्षाच्या काळामध्ये त्यांनी गोड चिंतन करून काकड्याचा अमृत कुठला गुरुवार शनिवार असू द्या एखाद्याचा असू द्या बुवांची हजेरी आमची पहिली मंदिरामध्ये असतील. त्यांच्यामुळं हा सोहळा आमचा दिसून येतो. बुवांचाही सत्कार मी माझ्या हाताने करतो. आणि असाच जन्म पांडुरंगाने त्यांना पुन्हा द्यावा ही देवाजवळ मी विनंती. तुंडली कवरदा श्री नामदेव जय विठ्ठल. हाती ठोका कैला कृष्ण Amen.